नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एन जी इलेक्ट्रिकल्स चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इलेक्ट्रिकल्समध्ये जॉईंट्स आणि सोल्डरिंग काय असतं ते. तर मित्रांनो काय असतं तर विद्युत क्षेत्रात समजा आपण वायरिंग करत असतो, वायर इन्स्टॉलेशन करत असतो. त्यामध्ये म्हणजे आपली हाऊस वायरिंग असो किंवा ओव्हरहेड वायरिंग असो. तर त्या लाईनमध्ये वायरिंग करताना अखंड लांबीच्या वायर कधी मिळत नाही. आपल्याला जॉईंट करावे लागतात. म्हणजे वायरची लांबी वाढवावी लागते आपल्याला. सप्लाय सरळ जाताना किंवा कुठे दुसरीकडे टॅप करून नेताना, तर त्यात म्हणजे आपल्याला ते वायर जॉईंट्स करावे लागतात. तर मित्रांनो जॉईंट कोणत्या-कोणत्या टाईपचे असतात ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो पहिलं आहे पिगटेल. पिगटेल म्हणजे त्याला आपण रॅट टेल किंवा ट्विस्टेड जॉइंट असं सुद्धा म्हणतो. तर मित्रांनो हा जॉइंट सिंगल सॉलिड कंडक्टरचा केलेला असतो. तर मित्रांनो ज्या ठिकाणी म्हणजे कंडक्टरवर ताण पडणार नाही, अशा ठिकाणी हा जॉइंट करतात. तर कुठे-कुठे करतात तर आपण वायरिंग करताना हाऊस वायरिंग वगैरे करतात. तर त्यामध्ये ह्या प्रकारचा जॉइंट आपण करतो. ते कुठे तर स्विचबोर्डमध्ये किंवा सीलिंग रोजमध्ये किंवा होल्डरमध्ये लूपिंग करण्यासाठी या जॉईंटचा वापर केला जातो. मित्रांनो पुढचा जॉईंट आहे मॅरिड जॉईंट. मित्रांनो या जॉईंटला आपण स्ट्रेट जॉईंटसुद्धा म्हणतोय. तर मित्रांनो हा जॉईंट कुठे तर सिंगल सॉलिड कंडक्टर किंवा स्ट्रेडेड कंडक्टर यामध्ये केला जातो. तर मित्रांनो म्हणजे कसं तर ज्या ठिकाणी वायरवर ताण पडणार नाही, अशा ठिकाणी हा जॉईंट करतात. तर मित्रांनो या प्रकारच्या जॉईंटचा उपयोग वायरिंग करताना वायरची लांबी कमी पडली आपल्याला, तर ती लांबी वाढवण्यासाठी या जॉईंटचा उपयोग केला जातो. मित्रांनो पुढचा जॉईंट आहे टी जॉईंट. तर मित्रांनो हा जॉईंटसुद्धा सिंगल सॉलिड कंडक्टर किंवा स्ट्रॅडेड कंडक्टरचा असतो. म्हणजे स्ट्रॅडेड कंडक्टरचाही आपण करतोय. तर मित्रांनो या जॉईंटचा उपयोग सप्लाय सरळ जात असेल आणि सप्लाय आपल्याला एखाद्या ठिकाणी टॅप करून दुसरीकडे न्यायचं असेल, तर अशा ठिकाणी या जॉईंटचा आपण उपयोग करतोय. म्हणजे मित्रांनो कसं तर एखादा सप्लाय सरळ जात असेल तर आपण वायर तिथे कट न करता वायरचं फक्त इन्सुलेशन काढतोय आणि तिथे टॅप देऊन आपण दुसरीकडे तो सप्लाय घेऊन जातोय. शक्यतो मित्रांनो न्यूट्रल वायरला हे जास्त प्रमाणात आपण करतोय हाऊस वायरिंग करताना. मित्रांनो पुढचा जॉईंट आहे प्लेन टॅप जॉईंट. तर मित्रांनो या जॉईंटमध्ये आपण सिंगल कंडक्टरचा वायरिंग म्हणजे सिंगल कंडक्टरची जी वायरिंग असते, त्यामध्ये सरळ जाणाऱ्या सप्लायला टॅप करून दुसरीकडे न्यायचं असेल, तर अशा ठिकाणी हा जॉईंट करतात. म्हणजे मित्रांनो मागचा आपण पाहिला आहे टी जॉईंट, याप्रमाणेच हा सुद्धा जॉईंट आपण टॅपिंगसाठीच यूज करतोय. मित्रांनो नेक्स्ट आहे डबल क्रॉस टॅप जॉईंट. तर मित्रांनो या जॉईंटमध्ये सिंगल कंडक्टरच्या वायरिंगमध्ये जर सरळ जाणाऱ्या सप्लायला दोन्ही बाजूंनी टॅप करायचं असेल, म्हणजे 2 टॅप करून आपल्याला दुसरीकडे न्यायचं असेल, तर अशा ठिकाणी हा जॉईंट वापरतात. आपण मागचा बघितला तो सिंगल जॉईंट होता, हा सिंगल टॅप होता, हा डबल टॅप आहे. मित्रांनो पुढचा जॉईंट आपण पाहणार आहोत ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट. मित्रांनो हा जॉईंट म्हणजे आपण शक्यतो जास्त प्रमाणात वापरतो कुठे तर ओव्हरहेड लाईनमध्ये. मित्रांनो ओव्हरहेड लाईनमध्ये 4 किंवा त्यापेक्षा जास्त व्यासाची सॉलिड बेअर कंडक्टर असेल, तर त्याची लांबी वाढवण्यासाठी आपण ह्या जॉईंटचा उपयोग करतोय. तर मित्रांनो या जॉईंटचा उपयोग अशा ठिकाणी करतात, की हा जॉईंट मजबूत करण्यासाठी जॉईंटवर सोल्डरिंग करण्याची आवश्यकता असते. तर मित्रांनो ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंटमध्ये ओव्हरलॅपिंगचे अंतर जे असते ते कंडक्टरच्या व्यासाच्या 20 ते 25 पट ठेवले जाते. म्हणजे कसं तर ते ओव्हरलॅपिंग आपण इथे फोटोमध्ये बघू शकता. तर त्यामध्ये मित्रांनो काय करतात ब्रिटानिया जॉईंटमध्ये तर त्याच धातूचा उपयोग असतो. म्हणजे जो धातू असेल, कोणता जो कंडक्टर असेल, तर त्याला ओव्हरलॅपिंग करण्यासाठी सुद्धा तोच धातू वापरतात. म्हणजे जी-आयचा असेल, तर जी-आयच वापरतो. कॉपर असेल, तर कॉपरचाच आपण ओव्हरलॅपिंग करतो. तर मित्रांनो, यामध्ये ओव्हरलॅपिंग करण्यासाठी जर 4ची वायर असेल, 4 गेजची, तर त्याला म्हणजे 4चा कंडक्टर असेल, तर त्याला ओव्हरलॅपिंग म्हणजे बाइंडिंग करण्यासाठी 16 गेजची
वायर वापरतात, 16 गेजचा कंडक्टर वापरतात. समजा 6 गेजचा कंडक्टर असेल, 6 गेजचा, तर त्याला वाइंडिंग करण्यासाठी म्हणजे बाइंडिंग करण्यासाठी 18 गेजचा कंडक्टर वापरतो आपण. आणि जर 8 गेजचा असेल कंडक्टर, मेन कंडक्टर, तर त्याला बाइंडिंग करण्यासाठी 20 गेजचा आपण कंडक्टर वापरतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंटचा म्हणजे अशा प्रकारे आपण करतो. तर मित्रांनो, पुढचा जॉईंट आहे ब्रिटानिया टी जॉईंट. तर मित्रांनो, ओव्हरहेड लाईनमध्ये 4 म्हणजे अगोदर आपण ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट बघितलं त्याप्रमाणेच हा सुद्धा जॉईंट आपण ओव्हरहेड लाईनमध्येच वापरतो. तर मित्रांनो, हा जॉईंट आपण वायरमध्ये म्हणजे मेन जे कंडक्टर असते ओव्हरहेड लाईन त्यामध्ये टॅपिंग करण्यासाठी हा जॉईंट वापरतात. यामध्ये सुद्धा मित्रांनो बाइंडिंग केली जाते. तर ते आपण फोटोमध्ये पाहू शकता. मित्रांनो, पुढचा जॉईंट आहे वेस्टर्न युनियन जॉईंट. मित्रांनो, काय होतं आहे तर ओव्हरहेड लाईनमध्ये लाईनची लांबी वाढवण्यासाठी या जॉईंटचा उपयोग केला जातो. म्हणजे मित्रांनो, ओव्हरहेड लाईनवर कंडक्टरचा ताण असतो, अशा ठिकाणी हा जॉईंटचा आपण उपयोग करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनसाठी जे जॉईंट करावे लागतात आपल्याला वायरिंगमध्ये किंवा ओव्हरहेड लाईनमध्ये, तर अशा प्रकारे आपण अशा टाईप्सचे जॉईंट असतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.